चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी आपल्या संदर्भात एक वक्तव्य केलं की त्या ठिकाणी आपल्याला ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना नोटिसा पाठवणं काय आहे वरतून? खरं तर काल आपण जो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे रुपालीताई चाकणकर यांचा जो राजीनामा झाला, या राजीनाम्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झालेला आहे. एका पत्रकारांनी एका वृत्तपत्राच्या संपादकांची बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दखल घेऊन आणि त्या बातमीवरती खऱ्या अर्थानं चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. याचं सर्वस्वी श्रेय या महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना, महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांना जातं. खरं तर चाकणकरांनी काल सांगितलं की जे लोकांनी माझ्यावरती माझी बदनामी केली असेल, ज्यांनी मला पाठवला म्हणजे ज्या लोकांनी माझ्यावर बदनामी करायचा प्रयत्न करत आहे, आम्ही तर चाकणकरांची कुठं बदनामी केलेली नाही, सत्य जनतेसमोर आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि त्यांनी जर त्या गोष्टीमध्ये जर कदाचित आम्हाला काही कायदेशीर नोटीस पाठवण्याचा काही प्रयत्न केला तर आम्ही देखील त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे. कारण चाकणकरांचा कॅप्टन भोंदूबाबा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना त्यांनी मला सरस त्या प्रकरणामध्ये पोलिसांना माझं वृत्तपत्र बंद पडावं, जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलं, मला देखील पत्र दिलं, माझा त्यांच्या महिला आयोगाच्या ईमेलवरती खुलासा मागितला. आणि महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये चाकणकर काल म्हणल्या का मी त्यांना फोन केला नाही, माझ्या पीएनी फोन केला. माझ्याकडे सगळे पुरावे आहे, तुम्ही CDR काढा. चाकणकरांचा स्वतः मला फोन आलेला आहे, चाकणकरांचे PSचा देखील मला फोन आलेला आहे. चाकणकर हे सरळ सरळ खोटं बोलत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, चाकणकरांचा राजीनामा झाला, कॅप्टन खराच जेलमध्ये आहे, यांचे सर्व गुंड राजकीय हस्तक्षेपांशी संबंध आहे. त्यामुळे मी यामध्ये आता SIT बसलेली आहे, चौकशी सुरू आहे. परंतु हे प्रकरण मी काढलं, याचा राग मनात धरून उद्या माझ्यावर जीव घेणं हल्ला होऊ शकतो, माझ्यावरती अटॅक होण्याची शक्यता आहे, माझ्या जीवितास धोका आहे, माझं कुटुंब देखील घाबरलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये तू हात घातलेला आहे, उद्या जीविताला माझ्या हानी होऊ शकते. मी या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो का आपण मला तात्काळ पोलीस संरक्षण द्या, अशी मी आपणास हात जोडून विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.